तर तो दिवस परत आलेला आहे मित्रांनो. आता आपण परतीचा प्रवास सुरू करतो आहे. थोडासा उशीर झाला आहे, पहाटेला असं निघायचं होतं. 6:15 झालेले आहेत. मला वाटते 7:30-8पर्यंत निघू आपण. तर आता आपण चाललो आहेत आमच्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात पाया पडून घेऊया. जर्नी चांगली असावी त्यासाठी अरदास करून आपण आता निघतो आहेत. गावी आल्या येताना जी मजा असते ना ती परत जाताना नसते. परत ती धावपळ सगळं हॅक्टिव्ह लाईफ. चला पाया पडूया, पण जावं तर लागेलच. गावी राहायचं बोललं तर खिशात पाहिजे आहे तुमच्या, तरच तुम्ही आरामात राहू शकता. बाकी इतकी मेहनत गावी जी लोक करतात तेवढी तर आपल्याला जमणार नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला मुंबईला परत जावंच लागेल. बघूया आता परत कधी फेरी मारायला मिळते ती. सध्या तरी आपण आता इकडनं निघतोय. चला मंदिराकडे आलो आहे. हे बघा आमचं मंदिर. ह्यावेळी पाणी खूप खाली गेलं होतं. जय गणपती बाप्पा. परत आता बघूया पावसाळ्यात फेरी मारायला मिळालं तर चांगलं आहे. गणपती बाप्पा मोरया. जय शंकराचार्य. ब्राह्मण देवाचं मंदिर आहे आमचं. चला बाय बाय. तर चला मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर आपण आमच्या बेंगळूर नाक्यावरती आलो आहेत. तर हे आमचं दुकान आहे जिथे आम्ही नेहमी शॉपिंग करतो आहे. तर साधारण 8:30 झाले आहेत. तर बघूया आता आपण किती वाजता घरी पोचतो ते. चला. तर मित्रांनो, पोचलो आहोत आपण कणकवलीला. आता ॲक्च्युली इथे होल्ड काय घ्यायचं नव्हतं, पण लीनाला काहीतरी घ्यायचं आहे बोलते, कोकम आणि ते सगळं. तर इथे थांबवलं आहे. आमच्या इथे थांबवलं नाही. तर इकडनं ना माझा मित्र आहे सचिन पेडणेकर, त्याचं घर लागतो, रस्त्यातच लागतो. तर आपण तिथे थांबणार आहोत. पहिला होल्ड आपण तिथेच घेणार आहोत. तर चला.
आपण पेडणेकर हाऊसकडे 5-10 मिनटं इथे थांबूया आणि मग निघणार आहोत. तर सचिनचे हे 2 डॉगी आहेत बघा. हा नाही नको नाही, बाईक आहे ती, बाईक केली नाही ग. चाललो मुंबईला. हा आता निघालो आहे तो बोला चला रस्त्यात भेटून जाऊया बाबांना. मी बोललेलो सचिनला जाताना भेटेन तुम्हाला. बोला निघतो बोला बाबांशी बोला भरपूर दिवस झाले भेट नाही झाली बोला त्याला जाताना भेटूया बोला बाबांशी. हा हा तर यावेळी हे मस्त बनवलेलं. मागे आले तेव्हा हे सगळं नव्हतं, हे आत्ता बनवलेलं आहे. हे मस्त लॉन फिरण्यासारखं आहे, चांगलं मेंटेन ठेवलं आहे एकदम. सचिनचं घर आहे. तर चला मित्रांनो निघूया तिकडनं. 5-10 मिनटं आपण थांबलो आहे. चॅम बोलतो नो नो त्याला अजून खेळायचं आहे बोलतो. इथे बसतो आहे. 5 मिनटं बस चल अजून. ठीक आहे आपल्याला लेट होईल बेटा आणि काय नाही. हां चॅमला झुळे भेटले आहेत ना तो निघायला बघत नाही आहे. चल चल चॅम चल. चला बाबा टाटा बाय बाय. चल 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 चली ना. चला बाबा चला ताई. हो हो हो. तर चला निघूया इकडनं. आता आपलं थोडं लेट झालं आहे. आता असं नेक्स्ट होल्ड आपण आता ब्रेकफास्टला आपण राजापूरला करूया. चला गाडी इथेच लावली आपण. बाय थँक्स. कुठे तराळा? तर मित्रांनो पोचलो आपण राजापूर. इकडनं राजापूर ऑलमोस्ट 6-7 किलोमीटर आहे. लास्ट टाईमला आपण स्कूटी घेऊन निघाले होतो तर इथे आपण लंचला थांबलो होतो. आज आपण ब्रेकफास्ट करतो आहे तिकडे, तर थोडा लवकर निघालो आहे. तर मिसळ पाव घेतलेला आहे आणि चॅमने नेहमीप्रमाणे वेफर्स. तर 10-15 मिनटाचा ब्रेक असणार आहे इकडे. मग ब्रेक कंप्लीट झाल्यावरती आपण निघणार आहोत. चला तर चला मित्रांनो निघूया राजापूरमधनं. आताच ब्रेकफास्ट करून झालेलं आहे. गाडी आपली इथे उभी आहे बघा. जरासं चेक करून घ्या बॅग बिग बरोबर आहे का, साईडला सरकली तर नाही आहे. तशी एकदम मजबूत लागलेली आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता इथनं आपण लांजाला होल्ड घेऊया. ॲक्च्युली गाडीवरती जास्त रेकॉर्ड करत नाही, थांबल्यावरतीच आपण करतो आहे. कारण की रेकॉर्ड करत बसलो ना गाडीवरती काय तेवढा वेळ जातो. आपण जास्त काही गाडी चालवताना रेकॉर्ड करत नाही. जिथे काही खास असेल तरच करूया. या आपण कुठे थांबू तिथे रेकॉर्ड करणार आहोत. आणि मोजून जिथे आम्ही ऑलरेडी थांबलो होतो पहिले जाताना ज्यावेळी, तर तिथेच थांबायचा प्रयत्न करतो. कारण की आपले काही आठवणी असतात तिथे. नाही थांबता आलं तरी पण रस्त्यातनं जाताना आपण ते रेकॉर्ड करूया, कारण की ती आठवणी असतात आपली. तर लास्ट टाईमला स्कूटीवरनं आलो होतो तर इथेच थांबलो होतो. तर आता पुढे बघूया. जिथे जेवलो होतो तिथे वाटतो काय पुढे जातो आपण, ते बघूया. चला तर लीना चॅम झालेले आहेत रेडी. ऑल सेट टू गो. येस चल. गाडी बघा.
तर पोचलोत आपण लांजाला. आता लिनाच्या गावी आलो. हा लिनाचं गावचं घर आहे. जरा हाक मारूया. हा ती नेहमी बाहेरूनच जातोय. तर बोला आता जाऊया जरा भेटून मग पुढे निघूया. चला बघूया कोण आहेत की नाही ते पण माहीत नाही. कोण नाही. तर आपण आलो लिनाच्या घरी. मागे आलो होतो. नाही लागत ग माझं. मस्त इथे घातले साठा सुकत. हे बघा आंब्याचे आहेत ते. तर निघूया ऑलमोस्ट आता 11:30 व्हायला आलेत. आपण लंच आता आपण संगमेश्वरला करूया. आजीची वाट बघतोय. एकदा आजीला भेटूया आणि मग निघूया. आवडीला पाणी आहे व काच पाणी आहे ना बेटा. थोडासा रिफ्रेशन होऊन जातो. चॅम्पपासून कंटाळतो म्हणून थोडा जिथे जिथे जाता येईल आपल्याला होल्ड घेता येईल तेवढं घेऊया. आता 5-10 मिनटं थांबवून मग निघूया इकडनं. चला मामाकडे जा. बाय बाय बाय. हा चला आजी. अम्मा आपण त्यांना थंड दिलं. तर जस्ट आपण लिनाच्या गावावरनं बाहेर आलेलो आहे. परत आपण मुंबई गोवा हायवे टच केलेली आहे. मस्त वाटतं जाता जाता सगळ्यांना थोडं थोडं हाक मारत जातो तर त्यांना पण बरं वाटतं आणि आपल्याला पण थोडंसं रेस्ट घ्यायला मिळतं. तर आता आपण लांजावरनं निघालो. इकडनं आता आपण पाळीला थांबूया जराचं आणि मग तिकडनं डायरेक्ट संगमेश्वरला लंचचा बघूया. चला पटापट कवर करूया. तर पोचलोत आपण पालीला. सामने बघू शकता ते पाली बस स्थानक आहे. एस टी डेपो आहे. ॲक्च्युली लिनाला ना एक थैली बघायची आहे. या थैलीला बांधायचं इथे. साईडवर बॅग घेत होतो पण नको बोलली मला बसायला होणार नाही आणि आता अशा थैल्या बांधायला सांगते. गाडी स्पीडमध्ये असताना सुटायचे चान्सेस असतात पण बोलून काही उपयोग नाही. बांधून देतीच पाठीच असते. तर निघू आता थोड्या वेळातच आपण. मस्त 5-1 मिनटाचा ब्रेक झाला. ॲक्च्युली तिकडनं मुंबईवरनं आल्यावरती ना लोक लेफ्टला जातात. कोल्हापूरला जातो. हा रोड आहे आपला. हा रोड मुंबई गोवा हायवेला जॉईन करतो. तर तो ॲक्च्युली कॉन्क्रीटचा रोड आहे म्हणून खूप जण तिकडे कन्फ्यूज होतात आणि कोल्हापूर मार्गे असे 5-7 किलोमीटर पुढे जाऊन परत त्यांना यूटर्न करून यावा लागतो. तर इकडनं आता आपण बाव नदीचा रस्ता घेणार आहोत आणि डायरेक्ट संगमेश्वरच्या रोडच्या पण आधी थोडं निघणार आहोत. चला लिनाने काहीतरी हाणलंय बघूया. हे सुटणार. चालू आहे. कॅमेरा चालू.
हा आपण बाव नदीचा रस्ता तर मित्रांनो आपण पालीवरनं जस्ट निघालो आहे आणि बाव नदीचा रस्ता घेतलेला आहे. तर हा शॉर्टकट आहे, आपल्याला हातकांबा निवळी फाटा हे सगळं स्किप करता येईल आणि रोड पण तो बाद आहे. तर आपण हा रोड घेतलेला आहे, छान रोड आहे, पूर्ण 9 किलोमीटर आहे बाव नदी आणि डायरेक्ट आपण संगमेश्वर रोडला टच करू. इकडनं गावातला रोड आहे तर आपण थोडा आस्तीच जाऊया, पण रोड छान आहे इकडनं जायला. तर चला निघूया आता संगमेश्वरकडे. थोडंसं लेटच चाललो एखाद तास, कारण की आपण मध्ये मित्राच्या घरी गेलो होतो, तिथनं मग लीनाच्या गावी जाऊन आलो आहेत. तर थोडं आस्ती जाऊया. चला आता 12:30 झाले आहेत. संगमेश्वरला बघूया 1-1:30 पर्यंत पोचलो तर आपण तिथे लंच करूया, नाहीतर पुढे जाऊया. चला. फूड मॉल. तर मित्रांनो पोचलो आपण खेडला. आपण लंच केल्याच्या नंतर नॉनस्टॉप गाडी घेतली आहे. संगमेश्वरला थांबलो होतो लंचला, दामणीला. त्यानंतर सावर्डे, चिपळूण, परशुराम घाट जस्ट उतरून आता आपण खेडमध्ये पोचलो. इथे 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. आता कशेडी टनल क्रॉस करून पोलादपूर आस्ती महाड क्रॉस करूया. चला. कॅन थोडासा नाराज झाला आहे, कारण की तिला पाहिजे होता इकडे मिल्कशेक, पण इकडे आता मिल्कशेक मिळत नाही आहे. तर पुढे कुठे होल्ड असं घेऊया जिथे त्याला मिल्कशेक मिळेल. चला. ओके. तर मित्रांनो पोचलो होतो आपण माणगावला. थोडंसं टायर्डनेस वाटायला लागलं आहे. अजून इकडनं 4 तास दाखवतो आहे आपल्या घरापर्यंतचं. 3 hours 47 minutes दाखवतो आहे. त्यात आपण 1-2 अजून होल्ट घेणारच. तर 4-4.5 तास तक्र म्हणजे 5:30 झाले. 9-9:30 होतील आपल्याला कधी जाईपर्यंत. आता माणगावपासून जरा रोड आपल्या साईडचा थोडा खराबच आणि 1 वे असणार आहे, म्हणजे एक लेनवरती 2 वे चालणार. गाडी थोडी स्लो चालेल. थोडंसं रेस्ट करूया आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. चला. तर इथे आपण थोडासा उसाचा रस पिला आहे. हे वेलनेस फॉरेवर्हरचं मेडिकल आहे इकडे माणगावच्या इथे. हे मसाला सगळं असं तंबाखू आणि याचं सगळं दुकान आहे. इथे जरासं 5-10 मिनटं थांबूया. हॉटेल समृद्धी सामने आहे. थकायला होतं थोडा. माणगावचं थोडंसं ट्रॅफिक भेटलेलं, म्हणजे बाईक असल्यामुळे साईडने निघायला मिळालं आपलं. तिथेच थांबलो आहे जरा आता. त्याच्यानंतर इंदापूरच्या नंतर पेनच्या नंतर पनवेल. त्यामध्ये पण खूप सारे असतील. चला स्टॉप्स. तर मित्रांनो पोचलो आहोत आपण नागोठाण्याला. इकडनं अजून 3 तास दाखवत आहे. 6:20 काहीतरी झाले. 3 तास दाखवत आहे. तर इकडनं आपण 700 रुपयाचा आता इथे पेट्रोल भरला. राजापूर नाही,
दामनी संगमेश्वरला परत 600 रुपयाचा पेट्रोल भरला होता. घरून निघालो तेव्हा पेट्रोल होता. ऑलमोस्ट 1000 रुपयाचा अराऊंड आपल्याला आतापर्यंत पेट्रोल लागलं आहे. गाडी जरा स्पीडमध्ये ठेवली म्हणून जास्त गेलं असं वाटतं आहे पेट्रोल. 70-80च्या स्पीडलाच गाडी चालवली असती तर इतकं गेलं नसतं. आतापर्यंत तर टॉप स्पीड आपण 120ची गाठली होती. 120वरती ऑलमोस्ट 1 मिनिट गाडी होती, म्हणजे एवढ्या स्पीडला गाडी होती. नंतर मग 100-110 असे तर खूप वेळा टच केलं होतं. तर बघूया आता थोडं एकदा आपण माणगाव क्रॉस केला, इंदापूर पुढे आलो की इतकं गाडी फास्ट पळवता येत नाही. रोड पण खराब आहे आणि डायव्हर्शन्स येत आहेत. तर 70-80च्या स्पीडलाच गाडी ठेवतो आहे. तर बघूया अजून इकडनं 3 तास दाखवत आहे, तर 10 वाजतील मला वाटतं आहे. चला, लीना गेली आहे वॉशरूमला, तर निघूया इकडनं 5-1 मिनिटांनी. चला मित्रांनो, पोचलो घरी. 10 वाजले पोचायला.